श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 22 ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील श्रावण अमावस्या, ज्याला आपण पिठोरी अमावस्या, कुशग्रहिणी अमावस्या, पोळा अमावस्या अशा अनेक नावाने ही अमावस्या जी आहे तर ती ओळखली जाते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। श्रावण हा महिना अतिशय अत्यंत पवित्र असून ही श्रावण अमावस्या देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत देखील करतात आणि 64 योगिनीची पूजा सुद्धा करतात। हे व्रत मुलांच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी, भरभराटीसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्याचप्रमाणे ही पिठोरी अमावस्या पितरांना समर्पित असते। या अमावस्येला आपले पितर हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण तर्पण, पिंडदान, श्राद्ध, नैवेद्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात। यामुळे प्रखर पितृदोषांपासून आपली मुक्तता होते। ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांच्यासाठी ही अमावस्या खूप खास आणि विशेष मानली जाते। धार्मिक दृष्टीने ही श्रावण अमावस्या अतिशय अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। उद्या श्रावण पिठोरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे। ही एक वस्तू अर्पण केल्याने घरात पैसा येईल, कर्ज फिटेल आणि 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, प्रत्येक कामात यश मिळेल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला त्यांच्यासाठी ही अमावस्या विशेष, खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते। धार्मिक दृष्टीने ही श्रावण अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। उद्या श्रावण पिठोरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू। ही वस्तू अर्पण केल्याने घरात पैसा येईल, कर्ज फिटेल आणि 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे। उद्या शुक्रवार आहे आणि या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे। तर तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून ते रात्री 9-9:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात आणि जर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करणं शक्य झालंच नाही तर मग तुम्ही शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे, कारण ही श्रावण अमावस्या 2 दिवस आलेली आहे। उद्या शुक्रवार 22 ऑगस्टला सकाळी 11:55 ही अमावस्या सुरू होणार आहे आणि समाप्ती 23 ऑगस्टला सकाळी 11:35 समाप्त होणार आहे आणि म्हणून 1-2 दिवस ही अमावस्या तिथी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे। त्यामुळे म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला खास, विशेष, अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। या झाडाला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी हे दूर होतात। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक समस्या, अडचणी, उणीव, चणचण भासत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल,
त्याचबरोबर सतत तुम्हाला इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे वादविवाद असतील, मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल, वडिलांची आणि मुलांची असेल, घरामध्ये सतत किरकिर करत मुलं सतत घरामध्ये किरकिर करत असेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून या पिठोरी अमावस्येला करा. हा उपाय केल्याने 100% तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडथळे, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णुदेव आणि देवादिदेव महादेव, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी निवास करत असते आणि ही पिठोरी अमावस्या देखील यांना समर्पित. तसेच या वृक्षामध्ये आपले पितर सुद्धा निवास करतात. म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून नक्की करून बघा. पिंपळाचं झाड जे असतं तर ते दीर्घायुष्य, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जो व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्याच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील. या पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. गरिबीतून आपली मुक्तता होत असते. जर आपण या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील. तसेच सुख, ऐश्वर्य, वैभव, समृद्धी देखील प्राप्त होत असते. हा उपाय संध्याकाळी तुम्हाला करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे. जो तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्या. तुळशीजवळ एक दिवा लावायचा आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला रंगीत वात जे आहे तर ती लावायची आहे. रंगीत वात म्हणजे कलावेचा रोली, मौली, आपण तुम्ही जे काय म्हणत असाल, रक्षासूत्राचा धागा असेल तर त्या धाग्याची जाडसर वात तुम्हाला बनवायची आहे. मग किंवा जर कलाव्याचा धागा तुम्हाला नाहीच मिळाला तर मग तुम्ही कापूस घ्या आणि त्या कापसाला थोडंसं तुम्हाला हळदी कुंकू लावून लाल पिवळं करायचं आहे आणि थोडीशी वात तुम्हाला बनवायची आहे. आणि यानंतर ही वात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे. दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तिळाचं तेल घालायचं आहे. आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळाचा खडा आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं तापवलेलं दूध असतं तर कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला 5 प्रकारची मिठाई घ्यायची आहे. मग त्यामध्ये तुम्ही एखादा पेढा घेऊ शकता, जिलेबी घेऊ शकता, लाडू घेऊ शकता किंवा तुम्हाला जर 5 घेणं शक्य नसेल तर मग फक्त तुम्ही पांढरी मिठाई घेतली तरी देखील चालणार आहे. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे. यानंतर हे पाणी जे आहे आपण सोबत नेलेलं तर ते आपल्या दोन्ही हाताने या पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जी 5 प्रकारची आपण मिठाई घेतली होती ना तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे. एक पान तोडून घ्यायचं, त्या पानावरती तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचं आहे. यानंतर या झाडाला दोन्ही हात लावून आपले नमस्कार करायचा आहे. नंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला मनामध्ये जप करायचा आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, अडथळे, समस्या आहे तर त्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी मनोभावे या वृक्षाला प्रार्थना करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो आणि पैशाच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल,
सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला अमावस्येला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे। ते म्हणजे सप्तधान्य घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचं धान्य तुम्हाला थोडं थोडं अगदी वाटीमध्ये काढून घ्यायचं। यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर त्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उधरून घ्यायचं आहे आणि हे सप्तधान्य घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या बुडापाशी अर्पण करायचं आहे आणि त्या आजारी व्यक्तीचा जो काही आजार आहे तर तो बरा होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। जर हा उपाय आपण आजारी व्यक्तीसाठी अमावस्येच्या दिवशी केला तर नक्कीच त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो हळूहळू कमी होतो आणि आजार पण दूर होते। तर हा एक उपाय देखील तुम्ही करून बघा। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, कलह होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवसाय चालत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये काही पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, यामुळे घरामध्ये अनेक समस्या येत असतील, घरातली गरिबी दरिद्रता ही संपायचं नावच घेत नसेल तर मग तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं। घर स्वच्छ करताना घराचा जो शेवटचा कोपरा असतो ना तर तिथून तुम्हाला केर काढत काढत हा आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या प्रवेशद्वाराजवळ आणायचा आहे आणि प्रवेशद्वारामधून तो कचरा तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे। यानंतर एका कागदामध्ये थोडासा कचरा जो आहे तर तो आपल्या घरातला आपण काढलेला तर त्या कागदामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि ही पुडी घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि त्या वृक्षाच्या खोडापाशी तुम्हाला एक खड्डा खोदून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ती पुडी तुम्हाला दाबून टाकायची आहे आणि या वृक्षाला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली जी काय नकारात्मकता आहे, जी काय दोष आहे माझ्या घरामध्ये तर ते सगळे मी तुझ्या चरणी आणून ठेवलेले आहेत, ते संपूर्णपणे नष्ट होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही अमावस्येला नक्कीच करू शकता। प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत चला, नक्कीच घरातील ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होतील। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो शक्य होईल उपाय तो करून बघा। जी समस्या असेल त्या समस्येसाठी तुम्ही उपाय करू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।